नमस्कार. तुम्हाला ऐकू येते का सगळ्यांना? नमस्कार. स्वातंत्र्यवीर व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रीमती मंजिरी मराठे यांचे मनपूर्वक आभार. सर्वप्रथम सर्व करोना वॉरियर्स, सर्व करोना योद्ध्यांना मानाचा मुजरा. त्यामध्ये सगळे डॉक्टर्स आहेत, परिचारिका आहेत, पॅरामेडिक्स आहेत, पोलीस दलाचे सेवक आहेत, आवश्यक सेवा कर्मचारी आहेत. या सर्वांना, या सर्व करोना योद्ध्यांना मानाचा मुजरा. प्रभाकर, आवाज कमी आहे असं म्हणता येते. आवाज मोठा करता येईल ना? ओके, ऑल राईट. या सर्वांना, सर्व करोना योद्ध्यांना माझा मानाचा मुजरा. मित्र हो, करोना महामारी किंवा महासाथ म्हणजे पॅन्डेमिक म्हणजे 100 वर्षातून एखाद्या वेळी येते असं हे महाभयानक अरिष्ट आहे. करोना महासाथीमुळे केवळ भारतातच नव्हे तर सर्वत्र जगामध्ये हाहाकार उडालेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम केवळ आपल्या देशालाच नव्हे तर सगळ्या जगाला भोगावे लागत आहेत. या महाअरिष्टाचे आपल्या देशावर, जगाच्या आर्थिक व्यवस्थेवरती, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय काय परिणाम होणार आहेत याची चर्चा करणारा एक विस्तृत व्हिडिओ मी 9 एप्रिल रोजी दिल्लीतल्या एका विद्यापीठासाठी केला होता. तो यूट्यूबवरती सुद्धा उपलब्ध आहे किंवा माझ्या फेसबुकवरती देखील उपलब्ध आहे. आज मात्र आपण चर्चा करणार आहोत ती करोना महामारी आणि नवीन आर्थिक पॅकेज हा विषय घेऊन आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मला माझी भूमिका मांडू द्या. मी कुठल्याही राजकीय पक्षाला बांधील नाही. राज्यसभेतला मी बहुधा एकमेव पूर्णार्थानं स्वतंत्र असा खासदार आहे आणि मी आज जे बोलणार आहे ते अर्थशास्त्राचा अभ्यासक प्राध्यापक म्हणून बोलणार आहे. जे चांगलं आहे ते मी चांगलंच म्हणणार आणि जे वाईट आहे ते मी वाईटच म्हणणार. हे सुरुवातीलाच मला स्पष्ट करणं आवश्यक वाटतं. कुठल्याही अरिष्टाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम हा त्या अरिष्टाच्या तीव्रतेवर अवलंबून तर असतोच, पण त्याशिवाय ते अरिष्ट जेव्हा येतं त्यावेळी त्या अरिष्टाच्या वेळी, ते ज्या अरिष्ट येऊन ज्यावेळी आपल्या देशावर कोसळतं त्यावेळी देशाची आर्थिक स्थिती काय होती यावर देखील तो परिणाम अवलंबून असतो. ज्यावेळी करोनाचं महाअरिष्ट आपल्या देशावर आलं त्यावेळी काय स्थिती होती बरं आपल्या अर्थव्यवस्थेची? इथं आपल्याला 4 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे करोना अरिष्ट येण्यापूर्वीच आर्थिक विकासाचा दर हा मंदावत चाललेला होता. गोष्ट म्हणजे आपली जी वैद्यकीय संरचना आहे म्हणजे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर ही पुरेशी भक्कम नव्हती. तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर आपल्या देशात आलेल्या सगळ्या सरकारांनी, सगळ्या पक्षाच्या सगळ्या सरकारांनी पब्लिक हेल्थकडे खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या देशामध्ये करोना क्रायसिस येण्यापूर्वी पब्लिक हेल्थवरती केंद्र सरकारचा केलेला खर्च हा आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ 1% होता. 1%. हे सगळ्या सरकारने केलेलं आहे, सगळ्या पक्षाच्या सगळ्या सरकारांनी केलेलं आहे. त्यामुळे आपण किती गप्पा मारल्या तरी संरचना जी आहे ती कमकुवत होती, पुरेशी भक्कम नव्हती ज्यावेळी हे अरिष्ट कोसळलं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसरी गोष्ट, आपल्या देशाचं, आपल्या अर्थव्यवस्थेची जी त्याचं जे वित्तीय क्षेत्र आहे ते वित्तीय क्षेत्र सुद्धा कमकुवत झालेलं होतं ज्यावेळी आर्थिक अरिष्ट कोसळलं. आणि चौथी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती ही आहे की आपल्या देशामध्ये फार मोठं असंघटित क्षेत्र आहे, अनऑर्गनाइज सेक्टर, ज्याच्यामध्ये मायग्रंट लेबर किंवा परप्रांतीय मजुरांची संख्या खूप मोठी आहे. त्याची आकडेवारी निश्चित उपलब्ध नाही, परंतु साधारण 8 कोटी परप्रांतीय मजूर देशभरामध्ये पसरलेले आहेत. विशेषतः महाराष्ट्रामध्ये तर खूपच मोठ्या प्रमाणावर आहेत. मित्र हो, सध्या
जगभरात सर्व देशांना जो संघर्ष करावा लागतो आहे तो म्हणजे सेव्हिंग लाईव्स वर्सेस सेव्हिंग लाईव्हलीहूड. म्हणजे पहा, एकीकडे जनसामान्यांचं जीव वाचवणं आणि दुसरीकडे लोकांची रोजीरोटी वाचवण्याचं आव्हान आहे. या दोन्ही आव्हानांना एकाच वेळी आपल्याला सामोरं जायचं आहे. म्हणजे आता या कात्रीमध्ये आपला देश आणि सगळेच जगातले सगळेच देश सापडलेले आहेत. म्हणजे पहा, आता आपण आर्थिक लॉकडाऊन जर वाढवत नेला, अर्थव्यवस्थेमध्ये आपण जर लॉकडाऊन वाढवतच नेला तर हे खरं आहे की अधिकाधिक लोकांचे प्राण वाचतील, परंतु त्यामुळे महामंदी येऊ शकते, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढू शकते, उपासमारीने लोकांचे मृत्यू होऊ शकतात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते. म्हणजे आपण अर्थव्यवस्था जर वाचवली, आपण जर अधिकाधिक लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपण लॉकडाऊन वाढवित नेला तर त्याचे अर्थव्यवस्थेवर अतिशय मोठे दुष्परिणाम होणार आहेत. त्या उलट आपण जर लॉकडाऊन मागे घेतला, एकदम मागे घेतला आणि अर्थव्यवस्था एकदम रुळावर आणली तर करोनाची साथ मोठ्या प्रमाणावर पसरू शकेल आणि त्यातून फार मोठ्या प्रमाणावर वित्तीय हानी होऊ शकते, जीवघेणी हानी होऊ शकते. त्यामुळे या दोन्ही टोकांचा म्हणजे सेव्हिंग लाईव्स वर्सेस सेव्हिंग लाईव्हलीहूड या दोन्ही टोकांचा सुवर्ण मध्य गाठणं हे खरं आव्हान आपल्या देशासमोर आणि प्रत्येक देशासमोर आहे. आणि आज सगळ्या जगभरातले सगळे देश या आव्हानाला सामोरं जाण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पॅकेजेसमध्ये जाण्यापूर्वी मला एक निवेदन मुद्दाम केलं पाहिजे की हे फार मोठं आव्हान आहे. 135 कोटी लोकांच्या देशामध्ये लॉकडाऊन कायम ठेवणं आणि तो मॅनेज करणं हे फार मोठं आव्हान आहे. त्यात काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, काही वाईट गोष्टी घडल्या आहेत. मी दोनच गोष्टी सांगतो, त्याची आपली सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय आहे आणि सगळ्यात मोठा वीकनेस आपला काय आहे हे सांगून नंतर पॅकेजकडे मी वळणार आहे. आपली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे, त्या दोन अचिव्हमेंट आपल्या खूप मोठ्या अचिव्हमेंट आहेत. पहिली गोष्ट म्हणजे करोनाचं अरिष्ट किंवा कोविड-19चं अरिष्ट हे सरकार विरुद्ध अरिष्ट असं न राहता त्याला जनआंदोलनाचं स्वरूप आलेलं आहे आणि ते आपल्या देशातल्या नेतृत्वामुळे आलेलं आहे. हे निश्चितपणे निसंशय खरं आहे. आणि सगळेजण मिळून आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे उत्तम समन्वय साधून जनआंदोलनासारखा आपण या लढाईमध्ये उतरलेलो आहोत आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही डेटा प्रत्यक्ष पाहिला, आपण नेहमी संख्या वाढलेली पाहतो, वाचतो रोज की आज जास्तीत जास्त वाढले, परंतु तुम्ही जर जागतिक तुलना केली तर मृत्यूचं प्रमाण कोविड-19 मुळे झालेल्या करोनामुळे झालेल्या मृत्यूचं प्रमाण भारतामध्ये सर्वात कमी आहे. माझे मित्र डॉक्टर प्रमोद सुळे यांनी आकडेवारी गोळा करून मला काल दिलेली आहे. त्या आकडेवारीवरून असं दिसतं की जर तुम्ही कोविडने झालेले 2020 साली कोविडमुळे झालेले मृत्यू आणि याचं कोविड शिवाय गेल्या वर्षी झालेले एकूण मृत्यू, सगळ्या आजारांमुळे झालेले मृत्यू याचं जर गुणोत्तर तुम्ही काढलं आणि त्याची जागतिक तुलना केली तर काय चित्र दिसतं? अतिशय इंटरेस्टिंग माहिती आहे. जर तशी तुलना केली तर जगामध्ये करोनामुळे मृत्यू व्हायचं प्रमाण दर 10,000 लोकांमागे 147 व्यक्ती असं आहे. अमेरिकेमध्ये हे प्रमाण दर 10,000 लोकांमध्ये 334 एवढं आहे आणि भारतामध्ये ते प्रमाण दर 10,000 लोकांमागे केवळ 4 एवढंच सीमित आहे. महाराष्ट्रामध्ये थोडी वाईट परिस्थिती आहे भारताच्या मानाने. तिथे 10,000च्या मागे 20 मृत्यू असं प्रमाण आहे. मुंबईमध्ये आणखी वाईट परिस्थिती आहे भारताच्या तुलनेनं, म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेनं. मुंबईमध्ये दर 10,000 लोकांच्या मागे 70 लोकांचं मृत्यूचं प्रमाण कोविडमुळे झालेलं आहे, कोविड-19 झालेलं आहे. त्यामुळे याचा अर्थ असा नाही की आपण गाफील राहून चालणार आहे, मात्र वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे की यापेक्षा खूप मोठी हानी होऊ शकली असती आणि ती हानी टाळण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेलो आहोत. ही निश्चितपणे आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि गाफील राहण्याचा काहीही कारण नाही, कारण ही लढाई अजून जारी आहे आणि आपल्याला ही लढाई लढायची आहे. आता या लढाईमध्ये घडलेली सगळ्यात वाईट गोष्ट काय असेल तर ती म्हणजे मायग्रंट लेबरचा क्रायसिस. जे परप्रांतीय मजूर
देशभरात पसरलेले आहेत, त्यांची समस्या हा आपल्या देशावरती मोठा कळंक आहे असं मला वाटतं. कारण त्या एका बाबतीमध्ये आपण फारच अपुरे पडलेलो आहोत. अपुरे पडले आहोत असं म्हणणं हे सुद्धा पुरेसं नाही. आपण त्यामध्ये फार अन्याय यांच्यावरती केलेला आहे. 8 कोटी परप्रांतीय मजूर जे आहेत त्यांच्यावरती फार मोठा अन्याय केला आहे. आणि अनेक मुख्यमंत्र्यांनी आता कबूल केलंय की आम्ही परप्रांतीय मजुरांचा विचारच केला नव्हता आणि तो आम्ही विसरूनच गेलो होतो. हे कबूल केलेलं आहे कित्येक मुख्यमंत्र्यांनी. मग आता हे केंद्र सरकारमुळे झालं की राज्य सरकारांमध्ये समन्वय नसल्यामुळे झालं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे झालं, हा तपशिलाचा भाग आहे. मात्र आपण या मजुरांवरती, या गोरगरिबांवरती फार मोठा अन्याय केलेला आहे, याच्यामध्ये शंकाच नाही. एक दुसरीकडे आपण परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांना मोठ्या सन्मानानं आपण स्पेशल प्लेन पाठवून आणलेला आहे, परंतु आपल्याच देशातले जे मजूर आहेत, शेकडो लाखो मजूर हे 1,000 मैल चालत जायचा प्रयत्न करून आपापल्या गावी जात होते. हे निश्चितपणे आपल्या देशाला लांछनास्पद ठरलेलं आहे. त्यामुळे आपली खूप मोठी अचीवमेंट आहे आणि खूप मोठा विकनेस सुद्धा या सगळ्या कोविड-19 प्रकरणामध्ये आहे. हे मान्य करूनच आपल्याला पुढे जावं लागेल. आता या पार्श्वभूमीवर आपल्याला नवीन आर्थिक पॅकेजची चर्चा करायची आहे, याचं विश्लेषण करायचं आहे. लॉकआउट आपल्या देशामध्ये जाहीर झाला तो 24 मार्च 2020 रोजी. पहिलं पॅकेज जे आलं ते 26 मार्च 2020 रोजी, म्हणजे 36 तासानंतर. लॉकआउट अनाऊन्स झाल्यानंतर 36 तासामध्ये पहिलं पॅकेज आलं, ज्याला मी पॅकेज 1.0 म्हणतो. नंतर आरबीआयचं मोठं पॅकेज आलं. त्यानंतर खूप गॅप घेऊन 48 दिवसानंतर केंद्र सरकारचं दुसरं पॅकेज आलं, त्याला मी 2.1 म्हणतो. तिसरं पॅकेज 15 मेला आलं, 2.2. चौथं पॅकेज 16 मेला आलं, 2.3. 16 मेला 2.4 हे चौथं पॅकेज आलं. आणि शेवटचं पॅकेज जे आलं ते 17 मेला, ज्याला मी 2.5 पॅकेज म्हणतो. हा 6 पॅक हा जो टोटल आहे याचा आपण विचार करणार आहोत. आता या सगळ्या पॅकेजेसची एकूण रक्कम, ज्याचा खूप गाजावाजा केला जातो आहे, ती रक्कम आहे 20,97,000 कोटी रुपये. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे प्रभाकर, नो व्हॉइस ते म्हणतायत. ओके, ऑल राईट. तर सगळ्या पॅकेजेसची एकूण रक्कम जी आहे ती आहे 20,97,000 कोटी रुपये, म्हणजे जवळजवळ 21 लाख कोटी रुपये. 1 लाख कोटी म्हणजे एकावर 12 शून्य, म्हणजे किती मोठी रक्कम आहे ती पहा. आता इतर देशांच्या तुलनेमध्ये हे पॅकेज किती मोठं आहे. अमेरिकेमध्ये पॅकेज जे आणलं ते 10% होतं, त्यांच्या जीडीपीच्या 10% होतं. आणि बहुतेक देशांचे पॅकेजेस 10%च्या खालीच आहेत. मलेशियाने मात्र अपवाद केला. मलेशियाने पॅकेज जे आणलं ते त्यांच्या राष्ट्रीय उत्पादनाच्या 16% एवढं मोठं पॅकेज आणलं. आणि भारताचं जे पॅकेज आहे, आपलं जे पॅकेज आहे आता अनाऊन्स केलेलं, हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या साधारण 10.5% आहे. म्हणजे हे निश्चितच इम्प्रेसिव्ह आहे. टोटल संख्या इम्प्रेसिव्ह आहे. मात्र ॲज दे से इन इंग्लिश, द डेव्हिल इज इन डिटेल्स. तर त्या डिटेल्सचा आपण जरा आता विचार करणार आहोत. पहिली गोष्ट आपण लक्षात घ्या, एक ओव्हरऑल पिक्चर तुम्हाला देतो आधी, आणि मग आपण एक एक पॅकेजचा जो टप्पा आहे त्याचा विचार आपण करूया. पहिली गोष्ट म्हणजे हे 21 लाख कोटींचं जे पॅकेज आहे ते सगळं केंद्र सरकारचं पॅकेज नाही. त्यात पहिली गोष्ट आपण नोंद घ्या की त्यामध्ये 8 लाख कोटी रुपयाचं पॅकेज हे रिझर्व्ह बँकेने दिलेलं पॅकेज आहे. त्यामुळे केंद्र सरकारचं पॅकेज आहे ते 21 लाख कोटी रुपयाचं नसून ते खरं म्हणजे 13 लाख कोटी रुपयांचं आहे. अर्थात रिझर्व्ह बँक ही सुद्धा केंद्र सरकारच्याच मालकीची असल्यामुळे हे सरकारचंच पॅकेज असं म्हणावं लागेल. मात्र त्याच्यात म्हणजे वित्त मंत्रालय किंवा फायनान्स मिनिस्ट्री आणि रिझर्व्ह बँक याच्यामध्ये विभागणी आहे ती 8 लाख कोटी रिझर्व्ह बँकेचे आणि 13 लाख कोटी केंद्र सरकारचे, अशी ती विभागणी आहे. आता आपण पॅकेजेसचा 1 by 1 ॲट अ टाइम असा आपण विचार करूया. पहिलं जे पॅकेज आलं 1.0 जे 26 मार्चला आलं, त्या पॅकेजचा भर, आणि योग्यच होता, त्या पॅकेजचा भर होता दुर्बल घटकांवर. मात्र त्याच्यामध्ये आपण मायग्रंट लेबरला विसरलो.
पण हे अतिशय महत्वाचं पॅकेज होतं. मग अतिशय महत्वाचं पॅकेज म्हणजे उदाहरणार्थ त्यामध्ये तळातील जे 80 कोटी लोक आहेत आपल्या देशामधले, त्या सगळ्यांसाठी प्रत्येकी 5 किलो गहू किंवा तांदूळ दर महिन्याला अशा याने 3 महिन्यासाठी ते देण्याची तरतूद त्यामध्ये आहे. आणि 1 किलो डाळ दर माणशी दरमहा 3 महिन्यासाठी देण्याचा त्याच्यामध्ये ती योजना आहे. याच्यामध्ये जो खर्च होणार आहे तो खर्च आहे 30,500 कोटी रुपये. आता हा सगळा खर्च हा बजेटमधून जाणार नाही. आपण लक्षात घ्या की बजेटमध्ये ऑलरेडी फूड सबसिडी खूप मोठी आहे. त्यामुळे अतिरिक्त भार म्हणजे बजेट 20-21 बजेट जे 1 मार्च ला सादर झालं, 29 फेब्रुवारीला जे सादर झालं, जे लेटेस्ट बजेट आहे आपलं 20-21 सालचं जे बजेट आहे, त्या बजेटमध्ये फूड सबसिडीची प्रोव्हिजन आहेच. त्याच्या व्यतिरिक्त जे ॲडिशनॅलिटी अतिरिक्त जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आहे 5,000 कोटी रुपये. कमी अमाऊंट आहे असं नाही, परंतु टोटल खर्च त्यांनी दाखवलेला आहे 30,500 कोटी. त्यापैकी नवीन तरतूद जी आहे बजेटच्या व्यतिरिक्त जी ॲडिशनल तरतूद आहे ती 5,000 कोटी रुपयांची आहे. म्हणजे टोटल प्रोव्हिजनच्या साधारण 16.4%. दुसरं म्हणजे उज्ज्वलामध्ये सम्मिलित झालेले जे बिलो पॉवर्टी लाईन कुटुंबीय आहेत त्यांच्यासाठी 3 महिन्यासाठी फ्री LPG गॅस सिलेंडर्स ही अतिशय उत्तम योजना आलेली आहे. त्याचा लाभ साधारण 8.3 कोटी लोकांना होणार आहे. त्याचा खर्च आहे 13,000 कोटी रुपये. आणि हे 13,000 कोटी रुपये सगळे बजेटच्या अतिरिक्त खर्चामधून येणार आहेत. ही अतिशय मोठी जमेची बाजू आहे. तिसरी फार महत्वाची गोष्ट आहे म्हणजे मनरेगाचं मजुरीचा दर वाढवलेला आहे, 20 रुपयांनी वाढवलेला आहे. पूर्वी जो 182 रुपये होता तो वाढवून 202 रुपये केलेला आहे. आणि महात्मा गांधी नरेगाच्या त्या योजनेखाली वर्षातून 100 दिवस मजुरी देण्याचं बंधन आहे, कायदा आहे. त्याप्रमाणे दर व्यक्तीला 2,000 रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. म्हणजे 20 रुपये रोजी अधिक आणि 100 दिवसासाठी म्हणजे 2,000 रुपये अधिक. आणि याच्यासाठी 26,400 कोटी रुपये बजेटच्या व्यतिरिक्त खर्च केले जाणार आहेत. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हा खर्च सुद्धा बजेटमध्ये नसलेला ॲडिशनल खर्च आहे. नंतर विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी 2800 कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे प्रत्येकी 1,000 रुपये हे 3 महिने या विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग या लाभार्थींना देण्यात येतील. आणि त्यासाठी बजेटच्या व्यतिरिक्त 2,800 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. ही अतिशय मोठी जमेची बाजू आहे. नंतर जनधन योजनेमध्ये ज्या महिला सामील झालेल्या आहेत त्या महिलांसाठी 3 महिन्यांकरता 500 रुपये प्रत्येकी असे दिले जाणार आहेत. आणि त्याचा खर्च होणार आहे 9,900 कोटी. आणि तोही खर्च बजेटच्या अतिरिक्त असा खर्च आहे. शेतकऱ्यांसाठी इथे अतिरिक्त खर्च नाहीये, मात्र त्यांना जे 2-2 हजाराचे 3 हप्त्यामध्ये मिळतात त्यातला पहिला हप्ता पुढे घेण्याचा म्हणजे लवकर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच देण्यात यावा अशी तरतूद आहे. म्हणजे PM किसान योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपयाचा हप्ता तो प्रीपोन केलेला आहे, ॲडव्हान्स केलेला आहे. त्यात ॲडिशनॅलिटी नाही आहे, लक्षात घ्या. आपण तो ॲडव्हान्स केलेला आहे. त्यामुळे बजेट व्यतिरिक्त वेगळा खर्च त्यावरती नाही. नंतर संघटित कामगार जे आहेत त्या संघटित कामगारांना आणि जवळजवळ 4,08,000 कोटी कामगार आहेत. आणि या कामगारांना एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड त्यांचा जो शेअर भरावा लागतो तो आणि एम्प्लॉयर्सना जो शेअर भरावा लागतो तो, हे दोन्ही शेअर म्हणजे 12% शेअर, 24% शेअर हे 3 महिन्यासाठी केंद्र सरकार देणार आहे. आणि यावरती 2,500 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
आणि हे सगळे 2500 कोटी बजेटच्या अतिरिक्त अशा स्वरूपाचे आहेत. त्यामुळे या सगळ्या योजनांमधून लोकांचा नियोजित खर्च वाढणार आहे, लोकांची क्रयशक्ती वाढणार आहे, लोकांच्या हातात आलेला पैसा तो वाढणार आहे किंवा त्यांची बचत वाढणार आहे. आणि ही सगळी रक्कम पहिल्या याच्यातली जर एकत्र केली तर ही रक्कम होते 1,03,1,03,000 कोटी रुपये एवढी. त्यापैकी अतिरिक्त बजेट, त्यापैकी काही खर्च तर बजेटमध्ये ऑलरेडी आलेलाच आहे, परंतु अतिरिक्त खर्च जो आहे तो 59,600 कोटी रुपये एवढा आहे, म्हणजे टोटल रकमेच्या साधारण 58%. त्यानंतर पहिलं पॅकेज आल्यानंतर मधल्या काळामध्ये एक छोटं पॅकेज आणखी आलं होतं, काही उपाययोजना आल्या होत्या. त्यामध्ये फार महत्वाची एक उपाययोजना अशी होती की इमर्जन्सी हेल्थ केअर रिस्पॉन्स पॅकेज. त्यासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आणि सगळी तरतूद बजेटच्या ॲडिशनल अतिरिक्त अशी तरतूद होती. त्यामुळे पहिल्या पॅकेजमध्ये एकूण खर्च जो आहे तो एकूण खर्च आहे 1,17,900 कोटी किंवा 1,18,000 कोटी साधारणपणे. त्यापैकी बजेटच्या व्यतिरिक्त ॲडिशनॅलिटी म्हणून केलेला खर्च असणार आहे 74,600 कोटी, म्हणजे साधारण 63%. म्हणजे बजेटमध्ये ज्या तरतुदी केल्या होत्या त्याच्या पलीकडे जाऊन 63% ॲडिशनल तरतुदी केलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष खर्च त्यामुळे होणार आहे 1,17,900 कोटी रुपये या पहिल्या पॅकेजवरती. ह्या प्रत्यक्ष खर्चाच्या योजना आहेत. त्यामध्ये इतरही योजना आहेत. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये सरकारला भुर्दंड काही नाहीये, मात्र त्या चांगल्या योजना आहेत. म्हणजे उदाहरणार्थ महिलांचे जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत त्या सेल्फ हेल्प ग्रुप्सना कोलॅटरल फ्री, म्हणजे कुठलंही तारण न ठेवता जे कर्ज दिलं जातं त्यावरती पूर्वी 10 लाखाची मर्यादा होती, आता ती मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. याचा फायदा 7 कोटी महिलांना मिळणार आहे. संघटित कामगारांना 3 महिन्याचा पगार वेजेस त्यांचे आगाऊ मिळू शकतात आणि याचा लाभ त्यांना जवळजवळ 5 कोटी कामगारांना याचा फायदा होणार आहे. परंतु हे परस्पर होणारी गोष्ट आहे. कन्स्ट्रक्शन वर्कर जे आहेत तिथे राज्यांना असे निर्देश देण्यात आलेले आहेत की वेलफेअर फंड क्रिएट करायचा आहे 30,000 कोटी रुपयांचा. अतिरिक्त बजेट 0 तो पूर्वीच केलेला आहे. त्याच्यामधून वेलफेअर साठी कन्स्ट्रक्शन वर्करना त्याचा फायदा करून द्यावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत. आणि टॅक्स कन्सेशन जे देण्यात आले ते तुम्ही पाहिलेले आहेत. टॅक्समध्ये कपात झालेली नाही, परंतु टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स जो आहे तो कमी केलेला आहे आणि त्याच्यामुळे तात्पुरते तर पुढे जाईल. एकंदरीत टॅक्स जो भरायचा आहे तो तेवढाच राहणार आहे, त्यात काही कपात होणार नाही, मात्र त्यात थोडासा वेळ मिळू शकेल. पण या प्रोसेसमध्ये जो रेव्हेन्यू लॉस होणार आहे तोही त्यांनी खर्च म्हणून दाखवलेला आहे 7,800 कोटी रुपये. आणि नंतर मिसलेनियस सगळे संकीर्ण असे आहेत त्याचा खर्च आहे 37,100 कोटी. म्हणजे जर पहिल्या पॅकेजचं जे सगळ्यात महत्वाचं पॅकेज होतं त्या पहिल्या पॅकेजचं जर एकत्रीकरण केलं तर टोटल अमाऊंट होते 1,92,800 कोटी, म्हणजे साधारणपणे 1,93,000 कोटी, म्हणजे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 0.96%, म्हणजे लिटल लेस दॅन 1% ऑफ आवर GDP. मात्र एक्स्ट्रा बजेट म्हणजे यातल्या काही तरतुदी बजेटमध्ये ऑलरेडी केलेल्या होत्या, बजेटच्या पलीकडे जाऊन ज्या नव्या तरतुदी केलेल्या आहेत प्रत्यक्ष खर्चाच्या त्या आहेत 74,600 कोटी रुपयांच्या. याचा अर्थ असा आहे की साधारण 38% म्हणजे प्रस्तावित प्रायोजित खर्च जो दाखवलेला आहे त्यापैकी 38% खर्च हा बजेटच्या पलीकडे जाऊन केलेला आहे. हे इथे मुद्दाम नमूद करावं वाटतं. पहिलं पॅकेज 26 मार्चला आल्यानंतर मधल्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेचे अनेक पॅकेजेस येऊन आली. फार महत्वाची डेव्हलपमेंट ही आहे. आणि रिझर्व्ह बँकेचं एकूण पॅकेज जे आलं ते मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 8 लाख कोटी रुपयाचं पॅकेज रिझर्व्ह बँकेने दिलेलं आहे. या पॅकेजचा उद्देश मुख्यत्वे करून काय होता तर तो होता
लिक्विडिटी उपलब्ध करून देणं हा त्याच्या मागचा मुख्य हेतू होता. मग त्याच्यात वेगवेगळ्या मार्गाने रिझर्व्ह बँकेने लिक्विडिटी म्हणजे पैशाची चणचण दूर करण्यासाठी लिक्विड म्हणजे द्रव आणि पैशाला संस्कृत शब्द आहे द्रव्य, तर लिक्विडिटी उपलब्ध करून देण्यासाठी म्हणजे द्रव्याची उपलब्धता, बँकांकडे असलेली द्रव्याची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढवण्यासाठी आणि इतर ज्या बँका आहेत, NBFCs आहेत, म्हणजे नॉन बँक फायनान्स कंपनीज आहेत, हाऊसिंग फायनान्स कंपनीज आहेत, या सगळ्यांची कर्ज देण्याची क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती लिक्विडिटीची तरतूद रिझर्व्ह बँकेने केलेली आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेने उदाहरणार्थ CRR रिडक्शन म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशिओ रिडक्शन, बँकांकडे डिपॉझिट म्हणून जे पैसे येतात त्याचा एक हिस्सा त्यांना रिझर्व्ह बँकेकडे वर्ग करावा लागतो, कॅशमध्येच तो ठेवावा लागतो. मुद्दा असा आहे की तो कॅशमध्ये ठेवावा लागतो, त्याला कॅश रेशिओ रिझर्व्ह रेशिओ म्हणतात. तर तो रेशिओ कमी केला म्हणजे बँकांकडली पैशाची उपलब्धता वाढवली आणि त्यामुळे त्यांची कर्ज देण्याची क्षमता वाढली. तसंच त्यांनी लॉंग टर्म रेपो ऑपरेशन सुरू केलेले आहेत आणि नंतर टार्गेटेड लॉंग टर्म रिपो ऑपरेशन्स. हे रिपो ऑपरेशन्स म्हणजे काय असतं, बेसिकली काय असतं की बँकांनी त्यांच्याकडे असलेले सरकारी रोखे हे कर्ज तारण ठेवून रिझर्व्ह बँकेकडनं लोन घ्यायचं. तर पूर्वी जे साधारण रिपो असतात ते 28 दिवसांचे असतात, परंतु स्पेशल लॉंग टर्म रिपोची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामध्ये 1 ते 3 वर्षाच्या मुदतीपर्यंत कर्ज बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज मिळू शकतं. म्हणजे त्यांची कर्ज देण्याची, ग्राहकांना कर्ज देण्याची क्षमता वाढवण्यासाठी हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक टार्गेटेड लॉंग टर्म रिपो ऑपरेशन सुद्धा आहे. त्यामध्ये काही विशिष्ट क्षेत्रांना कर्ज देण्यासाठी किंवा त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँकांना अतिरिक्त लिक्विडिटी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही सगळी रक्कम जी आहे ती अतिशय महत्वाची गोष्ट आहे की 8 लाख कोटी रुपयाचा निधी हा बँकांना आणि शॅडो बँक्सना म्हणजे नॉन बँक फायनान्स कंपनीज किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनीज या सगळ्यांना उपलब्ध होणार आहे, झालेला होतो आहे. आणि त्यातून मोठ्या प्रमाणावरती निधीची उपलब्धता लोकांसाठी वाढू शकते. हे झालं रिझर्व्ह बँकेचं 8 लाख कोटी रुपयाचं पॅकेज. त्यानंतर पॅकेजेसची एकदम भरपूर पॅकेजेस नंतर आले दुसऱ्या टप्प्यावरती, ज्याला मी 2.1, 2.2, 2.3, 2.4 आणि 2.5 म्हणालो. दुसऱ्या टप्प्यावरती 5 पॅकेजेस केंद्र सरकारचे आले. त्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया. हे दुसऱ्या टप्प्यावर जे पॅकेजेस आलेले आहेत त्या पॅकेजेसमध्ये पहिलं जे पॅकेज होतं 2.1 हे केवळ MSME साठी होतं, म्हणजे मिनी स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस यांच्यासाठी ते होतं, जे 14 मेला आलं. म्हणजे पहिलं पॅकेज 26 मार्चला पहिल्या टप्प्यावरचं आणि नंतर 14 मे पासून 17 मे पर्यंत ओळीने रोज नवीन पॅकेजेस येत होती वेगवेगळ्या क्षेत्रातली. तो 2.1 to 2.5. आता ही जी पॅकेजेस आहेत जी माननीय वित्तमंत्र्यांनी 5-6 तास टीव्हीचा टाइम घेऊन मांडलेली आहेत आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी 2 तास टीव्हीचा टाइम घेऊन सांगितलेली आहेत, ती मला उरलेल्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगायची. त्यामुळे ठळक गोष्टींवरती मी लक्ष केंद्रित करणार आहे. पॅकेज 2.1 हे पॅकेज होतं ते MSME साठी आहे, म्हणजे मिनी स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस त्यांच्यासाठी आहे. आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर योजना आहेत, परंतु यामध्ये नवीन काही पैसे सरकारने टाकलेले नाहीत, जवळजवळ टाकलेले नाहीत. म्हणजे पहा की टोटल जी योजना आहे ही टोटल पॅकेज जे आहे ते पॅकेज आहे काय म्हणता येईल बरं, 2.1 जे पॅकेज आहे ते आहे खूप मोठं आहे. 5,94,600 कोटी रुपयाचं पॅकेज आहे. 5,94,600 कोटी रुपयाचं पॅकेज आहे. आणि MSMEला वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्यासाठी, क्रेडिट म्हणजे लोन म्हणून देण्यासाठी, कोलॅटरल शिवाय लोन देण्यासाठी आणि MSMEsना एकंदरीतच खूप मोठ्या प्रमाणावरती क्रेडिट सपोर्ट मिळावा, त्यांना पुन्हा उभं राहता यावं यासाठी एवढे प्रचंड रक्कम आहे. मात्र याच्यात प्रत्यक्ष खर्च जो आहे तो
बजेटच्या पलीकडे जाऊन केलेला खर्च जो आहे तो मात्र तुलनेनं फारच कमी आहे. तो आहे 16,500 कोटी. म्हणजे एकंदरीत नियोजित खर्चाच्या किंवा प्रस्तावित खर्चाच्या फक्त 2.77% एवढाच तो खर्च आहे. मात्र त्यामध्ये अतिशय महत्वाच्या योजना MSME साठी मांडलेल्या आहेत. तिसरं जे पॅकेज आलं, पुढचं पॅकेज जे आलं ते आहे पॅकेज 2.2. 2.2 हे पॅकेज जे होतं जे आहे 2.2 हे पॅकेज जे आहे ते आहे विशेष करून व्हल्नरेबल सेक्शन आणि मायग्रंट लेबरसाठी. फायनली मायग्रंट लेबरसाठी पॅकेज आलेलं आहे. काय आहे याच्यामध्ये तुम्ही कल्पना करा, 50 दिवस लागले, 48 दिवस, 50 दिवस लावले. म्हणजे पहिलं पॅकेज आल्यानंतर 26 मार्चच्या पॅकेज नंतर तब्बल 50 दिवसानंतर आपण शेवटी एकदाचं मायग्रंट लेबरसाठी पॅकेज काढलं, म्हणजे प्रोव्हिजन केली. मला वाटतं की ही अक्षम्य दिरंगाई होती. त्यामध्ये प्रत्येक मायग्रंट वर्करला 5 किलो धान्य प्रतिमानशी, 5 किलो धान्य आणि 1 किलो चना पर फॅमिली पर मंथ फॉर 2 months हे देण्याची प्रोव्हिजन त्यामध्ये आहे. आणि त्यासाठी 3500 कोटी रुपये प्रायोजित खर्च आहे. आणि हा सगळा ॲडिशनल खर्च आहे अर्थातच बजेटच्या पलीकडे जाऊन. नंतर मग वेगवेगळ्या स्कीम्स त्यामध्ये आहेत. म्हणजे पोर्टेबल ॲक्सेस टू नोट पोर्टेबिलिटी फॉर रेशन कार्ड्स अक्रॉस द कंट्री, वन कंट्री वन रेशन कार्ड वगैरे. रेंटल अकोमोडेशनसाठी तरतूद आहे. नंतर मायक्रो लोनसाठी ही मात्र छान प्रोव्हिजन आहे की छोटी जे वेंडर्स आहेत, स्ट्रीट वेंडर्स आहेत, म्हणजे फेरीवाले आहेत, फेरीवाल्यांसाठी वर्किंग कॅपिटलसाठी 10,000 रुपये कर्जाची योजना आहे. आणि स्मॉल बिझनेसेस ज्यांनी मुद्राच्या अंडर लोन्स घेतलेले आहेत त्यांनी जर वेळेवर परत केलं तर इंटरेस्ट रेटमध्ये 2% कपात सुचवलेली आहे. ते चांगलं आहे. महत्वाचं म्हणजे मध्यमवर्गीयांसाठी जी हाऊसिंगची क्रेडिट लिंक स्कीम होती त्याला 1 वर्षाचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे 2.5 लाख बेनिफिशरीज लाभार्थींना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. हे झालं पॅकेज 2.2. 2.2 ची एकंदरीत संख्या होती 3.1 म्हणजे 3,01,000 कोटी. त्यापैकी प्रत्यक्ष खर्च म्हणजे बजेटच्या अतिरिक्त खर्च आहे फक्त 15,300 कोटी. नंतर जे 2.3 हे पॅकेज आलं मे 16 हे पॅकेज आलं 2.3 हे पॅकेज होतं ते पूर्णपणे ॲग्रिकल्चरसाठी आहे. ॲग्रिकल्चरसाठी हे जे पॅकेज आलेलं आहे निश्चितपणे चांगलं पॅकेज आहे. त्याच्यामध्ये खूप स्कीम्स आहेत. म्हणजे उदाहरणार्थ ॲग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड 1 लाख कोटी रुपयाचा फंड तयार करणार आहेत. मायक्रो फूड एंटरप्राइजेससाठी एक मोठी स्कीम आलेली आहे. आणि फिशरीजसाठी एक स्कीम आलेली आहे. या सगळ्या स्कीम ज्या आहेत या दीर्घकालीन फायद्याच्या आहेत. मात्र याच्यामध्ये सरकारने कुठलाही अतिरिक्त पैसा टाकलेला नाही. फक्त ॲनिमल हजबंड्रीच्या म्हणजे पशुपालनाच्या स्कीममध्ये सरकारने 15,000 कोटी रुपये आणि दुसऱ्या एका छोट्या स्कीममध्ये 500 कोटी रुपये नवीन टाकलेले आहेत. पण या स्कीम्स आहेत, या स्कीम्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. पण त्याचा उपयोग ताबडतोब होणार नाही, त्याचं प्रत्यंतर लगेचच येणार नाही. त्याचं प्रत्यंतर आपल्याला काही कालानंतर येणार आहे. काही ॲग्रिकल्चर रिफॉर्म्स केलेले आहेत फार महत्त्वाचे. म्हणजे उदाहरणार्थ जीवनावश्यक वस्तूंचा जो कायदा आहे इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट त्याच्यामध्ये बदल सुचवलेले आहेत. ॲग्रिकल्चरल मार्केटिंगचे रिफॉर्म केलेले आहेत. आणि ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस अँड प्राईस अँड क्वालिटी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तिथे अलाव करण्याचाही प्रस्ताव आहे. या सगळ्या उपाययोजना ज्या आहेत या दीर्घकालीन स्वरूपाच्या आहेत. आणि त्यातून इमिडिएटली लोकांच्या हातात जरी काही फारसं जास्त मिळणार नसलं म्हणजे उदाहरणार्थ पहा की 2.3 या पॅकेजमध्ये टोटल खर्च जो आहे प्रायोजित खर्च आहे तो 1,50,000 कोटी एवढा आहे. मात्र प्रत्यक्ष खर्च बजेटच्या पलीकडे जाऊन अतिरिक्त खर्च जो आहे तो असणार आहे फक्त 2,000 कोटी. म्हणजे एकंदरीत खर्चाच्या 1.33%. नंतरचं पॅकेज आहे 2.4 जे मे 16 आलेलं आहे.
ते पॅकेज जे आहे ते स्ट्रक्चरल रिफॉर्मचं पॅकेज आहे. स्ट्रक्चरल रिफॉर्मचं हे जे पॅकेज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर करण्याचं प्रायोजित आहे. उदाहरणार्थ कोल मायनिंगच्या क्षेत्रामध्ये, मिनरल मायनिंगच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण होणार आहे. नंतर डिफेन्स प्रोडक्शनमध्ये एक निगेटिव्ह लिस्ट असणार आहे, म्हणजे काही डिफेन्सच्या क्षेत्रात लागणाऱ्या वस्तूंची एक निगेटिव्ह लिस्ट असणार आहे. ज्या वस्तू भारतातच तयार कराव्या लागतील त्या परदेशातून आयात करण्याची परवानगी असणार नाही. सिव्हिल एव्हिएशनचं सेक्टर हे ओपन करणार आहेत. पॉवर सेक्टरमध्ये ज्या युनियन टेरिटरीजमध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये ज्या पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनीज आहेत, डिस्कॉम्स ज्यांना म्हणतात, त्यांचं सगळ्यांचं सरसकट खाजगीकरण होणार आहे. मला आवडलेला यातला हे सगळेच रिफॉर्म महत्वाचे आहेत. मात्र मला सगळ्यात महत्वाचा वाटतो तो रिफॉर्म म्हणजे सोशल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, विशेषतः हॉस्पिटल्स वगैरे च्या क्षेत्रामध्ये वायबिलिटी फंडिंग जे आहे ते 20% वाढवून 30% नेणार आहे. हा व्हायबिलिटी फंडिंग हा काय प्रकार असतो? व्हायबिलिटी फंडिंग म्हणजे असं असतं की एखादा प्रोजेक्ट आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल परंतु वित्तीय दृष्ट्या सक्षम नसेल, त्यामध्ये कमतरता असेल, तर तिथे सरकार सहकार्य करून त्यात जो फरक असतो तो फरक सरकार त्याचा बोजा उचलू शकतं. तर तो वायबिलिटी गॅप फंडिंग जे 20% होतं ते सोशल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आता 30% वाढवलेलं आहे. आणि ही मला असं वाटतं की खूप मोठी महत्वाची घटना आहे. नंतर स्पेस आणि ॲटॉमिक एनर्जीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा, बाय द वे, सोशल इन्फ्रास्ट्रक्चरचं बोलत असताना तुम्हाला सांगायचं राहिलं की बाकीच्या योजनांमध्ये नवीन काही खर्च केलेला नाही. मात्र सोशल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये 8,100 कोटी म्हणजे 8100 crores अशी अतिरिक्त तरतूद बजेटच्या पलीकडे जाऊन करण्यात आलेली आहे आणि ती खूप मोठी जमेची बाजू आहे. शेवटचं पॅकेज जे आहे ते 2.4 या पॅकेजमध्ये टोटल खर्च होता 81 कोटी, 8,100 कोटी आणि त्यापैकी 100% खर्च हा सरकारनेच केलेला आहे, त्यामुळे तो अतिरिक्त आहे. उत्तम. नंतर जे 2.5 हे शेवटचं जे पॅकेज आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा मायग्रंट लेबर आलेले आहेत आणि मायग्रंट लेबरसाठी प्रोव्हिजन केलेली आहे. हे अतिशय उत्तम प्रोव्हिजन केलेली आहे की जे मायग्रंट लेबर, जे परप्रांतीय मजूर आपापल्या गावामध्ये गेलेले आहेत तिथे त्यांना महात्मा गांधी नरेगाच्या रोजगार हमी योजनेखाली, केंद्रीय रोजगार हमी योजनेखाली कामं मिळावीत म्हणून तब्बल 40,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि ही अत्यंत स्तुत्य तरतूद आहे असं मला वाटतं. देर से आहे, दुरुस्त आहे, परंतु आपल्याला माहिती नाही पुढे काय होणार आहे. परंतु या मजुरांसाठी तिथे ही योजना राबवण्याचं चाललेलं आहे. त्यासाठी शेवटच्या पॅकेजमध्ये 40,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यानंतर शेवटच्या पॅकेजमध्ये आणखी काही फार महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत बरं का. उदाहरणार्थ पब्लिक सेक्टर हे स्ट्रीमलाईन करायचे आहेत. म्हणजे काय करणार आहे? मोठ्या प्रमाणावर त्याचं खाजगीकरण होणार आहे. म्हणजे काय होणार आहे त्यात नेमकं? तर पब्लिक सेक्टर पैकी सगळ्या सेक्टरमध्ये ठरवण्यात येईल की अमुक हे सेक्टर हे स्ट्रॅटेजिक रणनीतीच्या दृष्टीने महत्वाचे सेक्टर आहेत. मग त्या सेक्टरमध्ये 4 किंवा 5च युनिट असतील. म्हणजे ऑइल जर ठरवलं तर 4 किंवा 5च पब्लिक सेक्टर कंपन्या असतील. बाकीच्या कंपन्यांनी प्रायव्हेटाईज करायचं किंवा या कंपन्यांमध्ये स्वतःला जोडून घ्यायचं असं करणार आहेत. आणि स्ट्रक्चरलच्या बाहेर ज्या असतील, स्ट्रॅटेजिकच्या बाहेर जे सेक्टर्स असतील ते सगळे ओपन करण्यात येणार आहेत आणि त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. एक अतिशय महत्वाची योजना जी जाहीर करण्यात आलेली आहे त्याला योजना म्हणता येणार नाही, परवानगी आपण म्हणूया, की राज्य सरकारांवरती बंधन असतं किती त्यांनी कर्ज काढावं यावर. म्हणजे राज्य सरकारांना त्यांच्या जीडीपीच्या, म्हणजे राज्य सरकारचा जो जीडीपी असतो त्या जीडीपीच्या 3% कर्ज काढण्याची मुभा असते, कर्ज उभं करण्याची मुभा असते. ती मर्यादा वाढवून ती 5% नेण्यात आलेली आहे. त्यामुळे
राज्यांना जास्त हे सगळं अरिष्ट लक्षात घेऊन राज्यांना अतिरिक्त रक्कम उपलब्ध होऊ शकते बॉरोविंगच्या माध्यमातून, केंद्र सरकारकडून नाही, बॉरोविंगच्या माध्यमातून, कर्जाऊ रक्कम घेण्याच्या माध्यमातून राज्यांना अतिरिक्त रक्कम जवळजवळ 4,28,000 कोटी रुपये एवढी रक्कम उपलब्ध होऊ शकते. हे 5वं पॅकेज आहे. तर ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार केल्यावर काय दिसतं, या सगळ्यांचा एकत्रित विचार केल्यावर असं दिसतं की टोटल पॅकेज 21 लाख कोटींचं, त्यापैकी 8 लाख कोटी रिझर्व्ह बँकेकडून आलेले आहेत, उरलेले 13 लाख कोटी साधारण सरकारकडनं आलेले आहेत, केंद्र सरकारकडनं आलेले आहेत. त्या 13 लाख कोटींपैकी प्रत्यक्ष बजेटच्या व्यतिरिक्त जो ऍडिशनल खर्च आहे तो आहे 1,56,500 कोटी रुपये. हा काही फार अवाढव्य आहे असं म्हणता येणार नाही, परंतु ज्या योजना मांडण्यात आलेल्या आहेत त्या निश्चितपणे अत्यंत स्तुत्य अशा योजना आहेत. कन्क्लुजन करताना मी एवढंच म्हणेन की हे पॅकेज जे आहे ती अतिशय उत्तम सुरुवात आहे. इट इज नॉट द एंड, दिस इज जस्ट अ व्हेरी व्हेरी गुड बिगिनिंग. आणि आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे. तर हे पॅकेजेस, हा 6 पॅक जो होता, 6 पॅकेजेसचा जो पॅक होता, हा पहिला होता, हा बेसिक पॅक होता असं म्हणून. वित्तमंत्र्यांनी किती जरी सांगितलेलं असलं की यानंतर काय लवकर पॅकेज येणार नाही, त्याचं काय कारण होतं मला माहिती नाही, परंतु अर्थतज्ञ म्हणून मी निश्चितपणे सांगू शकतो की ही केवळ सुरुवात आहे. यानंतर आणखी पॅकेजेसची गरज भासणार आहे. हे पॅकेज जे आहे हे बेसिकली सर्व्हायवलचं पॅकेज आहे. यानंतर आपल्याला पॅकेज लागणार आहे ते ग्रोथ रिवायवलचं पॅकेज लागणार आहे, म्हणजे आर्थिक विकास पुन्हा आणण्यासाठी पॅकेज लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला पॅकेज लागणार आहे ते फायनान्शियल सेक्टर रिफॉर्मसाठी पॅकेज आपल्याला लागणार आहे. कारण आपली वित्तीय जी संरचना आहे ती अतिशय खिळखिळी झालेली आहे, खूप मोठे NPAs असल्यामुळे, आणि एकंदरीतच जी दुरवस्था आलेली आहे त्यातून बाहेर आल्याशिवाय आपल्याला शाश्वत विकास साधता येणार नाही. आणि म्हणून फायनान्शियल सेक्टर रिफॉर्मचं आपल्याला 3रं पॅकेज आणावं लागेल. आणि 4थं पॅकेज जे आहे ते स्ट्रक्चरल रिफॉर्मचं, ते काही प्रमाणामध्ये पहिल्या पॅकेजमध्ये त्यांनी आणलेलं आहे, परंतु जर टप्पे पाहिले तर सर्व्हायवलचं पॅकेज पहिल्यांदा, रिवायवल ऑफ ग्रोथचं पॅकेज दुसरं, 3रं पॅकेज आहे ते फायनान्शियल सेक्टर रिफॉर्मचं, आणि 4थं पॅकेज आहे ते स्ट्रक्चरल रिफॉर्मचं. या बेसिक पॅकेजमध्ये सर्व्हायवलचा ऍस्पेक्ट आलेला आहे, उत्तम प्रकारे आलेला आहे, स्ट्रक्चरल रिफॉर्मचा काही भाग आलेला आहे. त्यामुळे यानंतर आणखी 3 पॅकेजेस ही आणावी लागतील असा माझा समज आहे. आणि ही 3 पॅकेजेस कधी येणार, कोणत्या स्वरूपात येणार, वित्तमंत्री काही म्हणाल्या तरी ती येतील असा मला विश्वास वाटतो, अर्थतज्ञ म्हणून मला तसा विश्वास वाटतो. आता मात्र ते कधी येतील आणि कोणत्या स्वरूपात येतील हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे. इथे मी थांबणार आहे आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. प्रश्न मी पाहतो आता पटकन. आपल्याकडे 15 मिनिटं, मी बरोबर 45 मिनिटात संपवलेलं आहे. ओके, मी प्रश्न पाहतो आहे. बरोबर आहे वगैरे म्हणतायत, नमस्कार आणि खूप आनंद झाल्याचं सगळे म्हणतायत. ओके, मध्ये मध्ये स्टॉल होते असंही तक्रार केलेली आहे. आय एम रिअली सॉरी. ओके, इथे उदय तारदळकर म्हणतायत की ऍब्सोल्युटली अनबायस्ड अनालिसिस सर. थँक्यू व्हेरी मच. नंतर विजयश्री पाटील म्हणतायत वेअर मायग्रंट लेबरला विसरले. 17 राज्यामध्ये कायदा ऑलरेडी आहे की देशात कुठेही रेशन कार्ड घेऊ शकता. मायग्रंट लेबरला विसरले असं मी म्हणतो, याचं कारण असं आहे की ज्या दिवशी 26 मार्चला पहिलं पॅकेज बाहेर आलं त्यामध्ये मायग्रंट लेबरचा काही उल्लेख नव्हता, आणि म्हणजे त्या शब्दाचाही उल्लेख नव्हता. त्यामुळे हातावर पोट असलेले हे लोक, त्यांना लोकांनी उधारी द्यायचं बंद केलं. घर मालक त्यांना सांगायला लागले की तुम्ही आता तुमचा जॉब तर गेलाच आहे, तुम्ही कुठून भाडं देणार आहात, तुम्ही चालू लागा. त्यामुळे 1000 मैल चालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ती हेडलाईन आठवत नाही का?
द इंडिया वॉकिंग होम नावाची हेडलाईन होती. आणि हजारोच्या संख्येनं, अक्षरशः लाखोच्या संख्येनं लोक केरळपासून बिहारपर्यंत चालत जायचा प्रयत्न करतात. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की त्यांना काही गत्यंतरच राहिलं नाही, कारण त्यांच्याकडे लक्षच देण्यात आलं नव्हतं. शेवटी 48 दिवस 50 दिवस झाल्यानंतर त्यांच्यासाठी पॅकेज आलेलं आहे. परंतु राज्यांमध्ये नसलेला समन्वय, बसेस अरेंज करताना तिथे झालेला गोंधळ घोटाळा, अनेक ठिकाणी सगळे फिजिकल डिस्टन्सिंगचे नॉर्म तोडून जे लोक जमा झाले होते, डेस्परेट झालेले लोक होते. याचा अर्थ काय काय दर्शवतं हे? याचा अर्थ असा आहे की त्यांची उपासमार व्हायला लागली. एक चित्र तर माझ्या डोळ्यासमोरून अजिबात जाणं शक्य नाही की एक महिला कळवळून सांगते की मी करोना झाला तरी चालेल मला, परंतु मला खायला द्या, कारण मला दूध येत नाही, माझ्या बाळाला मला दूध पाजता येत नाही. आता यापेक्षा काही लांछनास्पद काही असू शकतं का? मात्र हे झालेलं आहे, हे आपल्याला मान्य करावंच लागेल. त्यामुळे मायग्रंट लेबरला विसरले याच्यात शंकाच नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो विजयश्री पाटीलजी की गेल्या आठवड्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी, मी तुम्हाला आवाज नाव सुद्धा सांगतो, शिवराज सिंग चौहान यांचे शब्द आहेत की आम्ही मायग्रंट लेबरला विसरलो होतो, ही आमची घोडचूक झाली होती. काल नीती आयोगाच्या जे प्रमुख अध्यक्ष नाही पण नीती आयोगाचे जे प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत, अमिताभ कांत माझे मित्र, त्यांनी असं विधान केलेलं आहे 2 दिवसापूर्वी की आमच्याकडनं ही मोठी चूक झाली की आम्ही मायग्रंट लेबरला विसरलो. त्यांनी अर्थात ते राज्यांवर ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते कोणावरही ढकला, वस्तुस्थिती राहते की मायग्रंट लेबरवरती आपण फार मोठा अन्याय केलेला आहे. एवढं चांगलं काम आपण केलं, एवढी चांगली लढाई आपण दिली, एवढा चांगला लढा आपण दिला, मात्र मायग्रंट लेबरनं आपण पुरेसा न्याय दिला नाही, हे आपल्यावर लांछन राहणार आहे. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. पुढे आणखी प्रश्न आहे. फार छान माहिती वगैरे, कॉम्प्लिमेंट्स मी घेतच नाहीये. छान विश्लेषण सगळे म्हणतायत. जयंत सावंत म्हणतात कामगारांना तसंच कष्टकऱ्यांना थेट फायदा मिळायला हवा. आपल्या इथे काय झालेलं आहे की जे संघटित कामगार आहेत त्यांना बऱ्यापैकी फायदा मिळालेला आहे, परंतु जे असंघटित कामगार आहेत, जे संख्येनं 93% आहेत आणि त्यातूनही जे मायग्रंट लेबर आहेत, पर प्रांतातून आलेले आहेत, त्यांची अवस्था फारच बिकट आहे, फारच वाईट आहे आणि खूप त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. आणि तुम्ही ती चित्र पाहिलेच वर्तमानपत्रामध्ये किंवा बातम्यांमध्ये, तुम्ही ती चित्र पाहिलेलीच आहेत. मला असं वाटतं की यापेक्षा आपण खूप जास्त सजगता दाखवणं आवश्यक होतं असा माझा समज आहे. माझं ठाम मत आहे. समज काय? ठाम मत आहे. श्रीपाद कुलकर्णी म्हणतात या बजेटमध्ये काही नागरिक एकापेक्षा अधिक कॅटेगरीमध्ये येऊ शकतात, तसे झाले तर एकाच व्यक्तीला अनेक योजनांखाली पैसा मिळेल. खरं आहे ते, परंतु गरज ज्यावेळी सर्व्हायवलची गरज असते ना, त्यावेळी आपण असा चावचिखेपणा करू शकत नाही. ज्यावेळी सर्व्हायवल हा इश्यू असतो त्यावेळी, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये पैसे पाठवायचे, तिथे तुम्ही ते निकष लावत बसलात तर ज्यांना मिळायला नको त्यांना म्हणजे नको त्या लोकांना मिळणं हे संभवतं, मात्र ज्यांना हवं आहे त्यांना गॅरंटीड मिळेल यासाठी ते करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे ब्युरोक्रेसीमध्ये जास्त वेळ न घालवता तात्काळ मदत देणं आणि त्यांचा जीव वाचवणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि तसं करण्यात आलेलं आहे असं मला वाटतं. कोणीतरी विचारलंय ये हिंदी में नहीं है क्या? प्रश्न हिंदीमध्ये विचारला तर मी हिंदीमध्ये उत्तर देऊ शकतो. राजेंद्र वरडकर म्हणतात विरोधी पक्ष संभ्रम निर्माण करू पाहत आहे, प्रवासी मजुरांनी आपल्या गावी परतावे असे उलटसुलट बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. नाही, मी राजकीय प्रश्नांना काही उत्तर देणार नाही, कारण या प्रश्नाकडे राजकारण म्हणून पाहणं अयोग्य आहे. आणि मी या प्रश्नाकडे केवळ भारताचा एक सजग नागरिक म्हणून आणि अर्थतज्ञ म्हणून मी या पॅकेजकडे पाहतो आहे आणि ते मी अनालिसिस केलेलं आहे. वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतली आहे, ती त्यांना लखलाभ हो, मला ते कशी गम्य नाही. परंतु मला त्या स्थलांतरित मजुरांचे झालेले हाल आहेत ते कुठल्याही राजकीय पक्षाच्या पठडीत मला बसवायचे नाही.
कारण त्या पक्षाच्या पलीकडे हा मानवतावादाचा प्रश्न आहे आणि आपण तेवढा व्यापक दृष्टिकोन ठेवूनच याच्याकडे पाहिलं पाहिजे. आप्पासाहेब पारदे म्हणतात फार सुंदर विश्लेषण. साधना गायकर म्हणतात मायग्रंट लेबरचा प्रॉब्लेम आधी नव्हताच, वाटलं नव्हतं लॉकडाऊन वाढेल, पेशंट्स वाढतील म्हणून उशिरा घेतला. नाही, मला तसं वाटत नाही बरं का. कारण लोकांनी जायला सुरुवात झाली, साधनाजी, लोकांनी जायला सुरुवात झाली 26 मार्चच्या संध्याकाळी. 26 मार्चला ते अनाऊन्समेंट झाल्यानंतर 27 पासून 26च्याच रात्री सुरुवात झाली. कारण त्यांना पैसे मिळेना, हातावर पोट असलेले हे सगळे लोक आहेत. त्यांची इतकी कुचंबना व्हायला लागली की त्यांना अक्षरशः उपासमारीची पाळी येईल असं दिसत होतं. त्यामुळे त्यांनी चालत जायचं ठरवलं. आता कोणाला हवा आहे आपल्या गावी चालत जाणार? कोण स्वतःहून असं करेल मला सांगा ना. ज्यावेळी त्यांना अनिवार्य झालं त्यावेळी त्यांनी केलं. मात्र आपण त्यांना त्यांच्यासाठी प्रोव्हिजन करायला 48-50 दिवस घेतलेले आहेत. हे आपल्याला शोभा देणारं नाही, हे मान्य करावंच लागेल. धन्यवाद तर खूप लोकांनी. 20 लाख कोटींचा काही भाग राज्यांवर अंमलबजावणी करता सोपवलेला आहे. काही राज्यात हा निधी सवलती लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोचणार नाही, त्यात भ्रष्टाचार होणार नाही, हे केंद्र सरकार कसे सुनिश्चित करणार आहे? ते फारसा भाग राज्यांवरती सोपवलेल्या आहेत जबाबदाऱ्या, परंतु त्या योजनांच्या आता आपला भर जो असतो तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरवर असतो आणि त्यामुळे करप्शनला वाव कमी राहतो. अर्थात वेगवेगळ्या प्रकारे करप्शन होऊ शकतं आणि ते होतं आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ जे आपण धान्य किंवा अन्न पदार्थ त्यांना देतो त्याच्या गुणवत्तेमध्ये किंवा त्याच्या संख्येमध्ये फेरफार करून करप्शन, पण ते केंद्र सरकार म्हणजे ते कुठल्या राज्यामध्ये होऊ शकतं. ते होता कामा नये यात वादच नाही, परंतु आपल्याकडे मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारे काही लोक आहेत, ते असे प्रकार करतात. त्यासाठी प्रत्येक राज्याने सजग राहिलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. देवेंद्र म्हणतात की पर्यटन व्यवसाय खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. मला याबद्दल मेल आली होती. हे पहा, सगळेच सेक्टर फार मोठ्या संकटात सापडलेले आहेत. तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे, पण तुम्ही अशी कल्पना करा ना, जर ट्रॅफिकच सिव्हिल जर विमानाची ट्रॅफिकच बंद असेल, गाड्या जर बंद असतील, हॉटेल जर बंद करून ठेवणं, याला काही इलाजच नाही त्यांना, कारण कोणाला घराच्या बाहेर पडताच येत नाही. मग अशा वेळी पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसणार हे अनिवार्य आहे. त्यामुळे ते टप्प्याटप्प्याने ते ओपन करतील. ज्यावेळी रेल्वेचा प्रवास सुखरूप चालू होईल, एअर ट्रॅव्हल ज्यावेळी चालू होईल, आता उद्यापासून चालू होणार होती, मग तसं अनाऊन्समेंट केलं होतं, परंतु आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि योग्यच केलं ते, की आम्ही तयार नाहीये त्याला, इतक्यात करता कामा नये. मला व्यक्तिशः असं वाटतं की तो अत्यंत योग्य निर्णय आहे. त्यामुळे ही ज्यावेळी मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे सेव्हिंग द लाईव्स अँड सेव्हिंग द लाईव्हलीहूड असा तो कॉन्फ्लिक्ट आहे. तुम्ही जर जीव वाचवायचा खूप साठी लॉकडाऊन वाढवत राहिलात तर तुम्ही रोजीरोटी बुडवणार. रोजीरोटी बुडू नये म्हणून तुम्ही जर अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा जर घाईने प्रयत्न केला तर अनेक लोकांचा करोनाच्या महामारीमुळे मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे या दोन गोष्टींमध्ये कसा समन्वय साधायचा, कसा मध्यम मार्ग काढायचा, याच्यामध्ये सगळं सरकारचं कौशल्य पणाला लागणार आहे किंवा लागलेलं आहे असं मी मानतो. त्यामुळे सगळ्या सेक्टर्सना मदत होणार आहे, परंतु टप्प्याटप्प्यावरती ती होणार आहे असं मला वाटतं. दीर्घकाळपर्यंत हे बंद ठेवून चालणंच शक्य नाही. त्यामुळे कधी ना कधी त्यांना ओपन करावंच लागेल. मात्र ते करताना कॅलिब्रेटेड म्हणजे सुसंगत पद्धतीनं सुस्पष्ट अशी नीती ठेवून ते करणं अत्यंत आवश्यक आहे. नरेंद्र केणी म्हणतात खूप सोपी मांडणी करून सामान्य माणसाच्या मनातील अनेक शंका दूर होतील. धन्यवाद. नंतर ज्यांचे आधी प्रश्न घेतलेले आहेत, परीक्षित
समुद्रे म्हणतात सर स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आर गुड और बॅड, दे आर व्हेरी गुड अँड दे आर रिक्वायर्ड. किंबहुना तुम्हाला गंमत सांगू का, ज्यावेळी आपल्याकडे क्रायसिस येतं ना त्यावेळी ज्या उपाययोजना एरवी करणं कठीण असतं त्या सुद्धा करता येतात. म्हणजे 1991 साली आपल्या देशावरती खूप मोठं क्रायसिस आलं होतं. त्यावेळी अनेक उपाययोजना ज्या करण्यात आल्या, खाजगीकरण, अंशतः खाजगीकरण धरून किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचं ओपन करून आपण पूर्वी जे करू शकत नव्हतो ते क्रायसिस आल्यामुळे त्या उपाययोजना करता आल्या. तशा स्ट्रक्चरल रिफॉर्मची आजही गरज आहे आणि त्या दृष्टीनं या पहिल्या पॅकेजमध्ये सुद्धा काही पावलं उचललेली आहे. परंतु स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आर इम्पॉर्टंट फॉर सस्टेन्ड इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तुम्हाला जर शाश्वत विकास साधायचा असेल तर तुम्हाला स्ट्रक्चरल रिफॉर्म करण्या वाचून गत्यंतर नाही. त्याला शॉर्टकट नसतो, हे दीर्घकालीन उपाय असतात. ते करणं अत्यंत आवश्यक असतं. ते कशा पद्धतीने करणार, ते टायमिंग, सिक्वेन्सिंग अँड फेजिंग of structural reforms is very important because the outcome ultimately depends on the timing, sequencing and phasing of reforms. पैसा लागलाच पॅकेज कमीच पडणार. साधना गायकरांच्या एका प्रश्नाचं उत्तर दिलंय मी. सगळेजण म्हणतात की खूप सोपं करून मांडलंय, खूप खूप छान. शेतीसाठी या पॅकेजचा कसा उपयोग होईल? शेतीसाठी खूप मोठ्या उपाययोजना केलेल्या आहेत, इन्क्लुडिंग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. खूप मोठ्या तो स्ट्रक्चरल फंड जो याच्यासाठी क्रिएट केलेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, ॲग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड, 1,00,000 कोटी रुपयाचा फंड नाबार्डच्या माध्यमातून क्रिएट केला जाणार आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या उपाययोजना फार उत्तम आहेत, परंतु त्या दीर्घकालीन किंवा मध्यम काय म्हणता येईल त्याला, म्हणजे लॉंग टर्म म्हणता येतील अशा योजना आहेत किंवा मिड टर्म अशा योजना आहेत. त्याचा फायदा निश्चितपणे होणार आहे, परंतु लगेच आपल्या हातामध्ये काही येईल असं मला वाटत नाही. फक्त एक गोष्ट केलेली आहे की ते 2,000चा हप्ता लवकर घेतलेला आहे. आशुतोष गोगटे म्हणतात, कॅन यू प्लीज एक्सप्लेन बेनिफिट्स ऑफ फॉर MSME अँड बँक्स रोल इन दॅट? हाऊ डू यू सी NPA इश्यू फॉर दिस इयर? आशुतोष, दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. दिस विल रिक्वायर, खरं म्हणजे ना याच्यावरती आपल्याला एक वेगळं सेशनच घ्यावं लागेल. पण मी जसं म्हटलं तसं MSME साठी लिक्विडिटी क्रंच दूर करण्यासाठी खूप प्रयत्न या बजेटमध्ये केलेले आहेत, या पॅकेजमध्ये केलेले आहेत. आणि MSME साठी जे पॅकेज आहे ते पहा तुम्ही, 5,94,600 कोटी रुपयांचं पॅकेज ते आहे. त्यामध्ये खूप मोठ्या उपाययोजना आहेत, पण त्यामध्ये कंटिंजंट लायबिलिटीच्या योजना आहेत. फ्रेश त्याच्यामध्ये ॲडिशन फार कमी आहे. मला वाटतं त्याच्यामध्ये फ्रेश ॲडिशन आहे फक्त 16,500 कोटी रुपयांचं. पण त्या योजना महत्त्वाच्या आहेत आणि त्या योजनांच्या बरोबरच मी म्हटलं तसं हे जे पॅकेज आहे, पॅक ऑफ पॅकेजेस और पॅकेज ऑफ पॅक्स, हे बेसिक सर्वायवल पॅकेज आहे. यानंतरचं आपलं पॅकेज असायला हवं ते ग्रोथ रिवायवलचं पॅकेज, आणि त्यानंतर एक स्पेशल पॅकेज असायला हवं जे फायनान्शियल सेक्टर रिफॉर्मचं पॅकेज असेल. नितांत आवश्यकता आहे. जोपर्यंत फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स मोठ्या प्रमाणावर होत नाहीत, जोपर्यंत NPA प्रॉब्लेम सोडवला जात नाही, तोपर्यंत आपला विकास जो आहे तो शाश्वत होऊ शकणार नाही आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहिलं पाहिजे. त्यामुळे वित्तमंत्री काही म्हणाल्या असल्या तरी माझं असं म्हणणं आहे की निश्चितपणे अशा प्रकारचे पॅकेजेस येणार आहेत आणि ते कधी येतील हे मात्र काळच ठरवणार आहे. आपली वेळ संपलेली आहे. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आपण पाहिल्याबद्दल. मी सगळ्यांचे निष्पक्ष माहिती आणि खूप छान छान कॉम्प्लिमेंट दिलेले आहेत. आपण सर्वांनी हे पाहिलं आणि जे प्रश्न विचारले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि खूप चांगले प्रश्न विचारल्याबद्दल विशेष आभार. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलेलो नाही याची मला जाणीव आहे. मात्र मर्यादित वेळेमध्ये आता तुम्ही पहा की वित्तमंत्र्यांनी 6 तास TV टाइम घेतला आणि RBI गव्हर्नरने 1 तास TV टाइम घेतला आणि हे सगळं मला 45 मिनिटांमध्ये तुमच्या समोर मांडायचं होतं. त्यामुळे
तुमच्या काही प्रश्नांना उत्तरं राहिली असतील, पण ती राहू द्या, कारण तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतःलाच शोधता येतील. कारण प्रश्न जोपर्यंत असतात तोपर्यंत उत्तर मिळण्याची आशा आणि अपेक्षा असते. तुम्हाला प्रश्नच पडला नाही तर तुमचं अज्ञान कधीच दूर होणार नाही. त्यामुळे ते प्रश्न राहू द्या, त्या दृष्टीने तुम्ही सोडवण्याचं काम करा. एक प्रश्न शेवटचा मी घेणार आहे, नको हा घ्यायला नकोच. अविनाश जोशींनी विचारलेला आहे की ज्योती स्वामीने प्रश्न विचारलेला आहे की सर बँक एनपीए किती टक्के वाढला. माझ्याकडे आकडेवारी नाही आहे, परंतु आपला एनपीए प्रचंड ऑलरेडी वाढलेला होता. पहा, आपली वित्तीय संस्थांचं एकंदरीत अतिशय कमकुवत रचना झालेली होती क्रायसिसच्या आधी, आणि आता तर आपण कोलॅटरल शिवाय लोन द्यायचं चालू केलेलं आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी करणं आवश्यक आहे, पण त्याच्यामध्ये एनपीए आणखी वाढणार आहे. त्यामुळेच आपल्याला यानंतरच्या काळामध्ये सर्व्हायवलचा फेज संपल्यानंतर ग्रोथचा फेज जो चालू होईल त्याच्या बरोबरच आपल्याला फायनान्शियल सेक्टर रिफॉर्मचा फेज आणावा लागेल. कोणीतरी विचारलेलं आहे की मोदी सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं. या प्रश्नाचं मी अजिबात उत्तर देणार नाही, कारण माझी भूमिका ही अराजकीय आहे. मी कुठल्याही पक्षाचा नाही, कुठल्याही पक्षाला मी बांधील नाही, कुठल्याही पक्षाचा मी मिंधा नाही. त्यामुळे मी पक्षातीत अर्थकारण करू इच्छितो, आणि त्या दृष्टीनं मी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळणार आहे. आपण सर्वांनी यात सहभागी होऊन मला प्रश्न विचारले त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार, आणि हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल श्रीमती मंजिरी मराठे यांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.